122 बूथ नंबर घुगीमध्ये या ठिकाणी हा जो 17C फॉर्म आहे, 17C फॉर्म आहे, 994 मतं दाखवलेली आहेत। आणि आज निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या त्यांच्या मतांच्या आकडेवारीमध्ये या ठिकाणी 122 घुगी 986 दाखवलंय। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। ईव्हीएम मध्ये फेरफार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। जनतेचा अधिकार सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार। आज महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले, आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि देश वाचवा यासाठी ह्या ईव्हीएमच्या विरोधात, म्हणजे आज बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मतांच्या टक्केवारीमध्ये तफावत असून हा चिंताजनक प्रकार आहे। ज्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 58.22% मतदान झालं असताना त्यानंतर रात्री 11:30 वाजता 65.2% निवडणूक विभागाने जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबरला हेच मतदान 66.5% झाल्याचे सांगितलं। एकूण 7.83% वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। तर त्यामध्ये जवळजवळ 76 लाखाची ही वाढ, म्हणजे मतदानाचा टक्का कसा वाढला हा प्रश्न उपस्थित होत आहे। आणि त्यामुळं आज यामुळे ईव्हीएम संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तुम्ही स्वतः उमेदवार होता, तुमच्या मतदारसंघात काय झाले? मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघात सुद्धा या ठिकाणी तफावत जाणून येते। आज 122 बूथ नंबर घुगीमध्ये या ठिकाणी हा जो 17C फॉर्म आहे, 17C फॉर्म आहे, 994 मतं दाखवलेली आहेत। आणि आज निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या त्यांच्या मतांच्या आकडेवारीमध्ये या ठिकाणी 122 घुगी 986 दाखवलंय। म्हणजे 994 एकीकडे दाखवलेलं आहे वाढलेलं टक्केवारी आणि ॲक्च्युली तिथं कमी दाखवलेली आहे। असे माझ्या मतदारसंघामध्ये 8 ते 10 बूथमध्ये असा फेरफार आणि तफावत जाणून येते, हेच तुम्हाला स्पष्ट दाखवतोय मी। आणि आपणही त्याची तुलना किंवा या ठिकाणी शहानिशा करावी, कारण की प्रत्येक ठिकाणी अशा ईव्हीएमच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत। महाराष्ट्रात तर सगळीकडेच केलेल्या आहेत। आम्ही सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे 3-4 मशीनचे पैसेसुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत ईव्हीएम मशीनचे, की त्यामुळं ती चेक करण्यात यावी। परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मतमोजणी होणार नाही। मला वाटतं की त्या मशीनमध्ये ज्यावेळेस मतमोजणी आहे तर ती मतमोजणी दाखवायला तुम्हाला काय आहे, पारदर्शकता दाखवायला काय हरकत आहे। परंतु ते म्हणतात तुम्ही या ठिकाणी न्यायालयाकडे दाद मागा। आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक आयोगातर्फे या ठिकाणी जे काही पैसे भरून घेतलेले आहेत ते मॉक पोलिंग, म्हणजे फक्त त्यामध्ये त्यांनी मॉक पोलिंग करून दाखवणार किंवा चिठ्ठ्या मोजून दाखवणार, एवढंच या ठिकाणी आहे। न्यायालयात गेल्यानंतरच त्याची मतमोजणी होऊ शकते ही कायद्यातली तरतूद आहे, तुम्ही मग न्यायालयात का जाणार नाही? न्यायालयात जाणार ना आम्ही। आज मी सगळ्या मतदारसंघातल्या बूथचा 17C प्रमाणे, कारण की माझ्याकडे अजून 17C कार्यकर्त्यांकडनं आले नाहीत, या ठिकाणी मी सुद्धा सर्व 17C गोळा करून सर्व मतांची आकडेवारीची गोळाबेरीज करून किती बूथवर मला या ठिकाणी तफावत आढळते आहे आणि त्यानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी जे काही तफावत आढळते ते उमेदवार आम्ही सर्वजण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याची दाद मागणार आहोत। आज आम्ही ही सह्यांची मोहीम आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी राज्यपाल महोदय, निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींना या ठिकाणी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधून, संपूर्ण तालुक्यांमधून, सर्व गावोगाव फिरून या ठिकाणी आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी हे सह्याची मोहीम घेऊन त्या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहोत की
EM हे जे काही मशीन आहे किंवा EM जी काही मतदान करतोय आपण ते हटवून या ठिकाणी परत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं ही आम्ही या ठिकाणी मागणी. त्यांच्या मोहिमेसाठी जनतेला कसं आवाहन करणार आणि कधी येणार लोक? मला वाटतंय की नाही आज ही 15 दिवस मोहीम, आज ही सह्यांच्या मोहिमेची सुरुवात आहे. या ठिकाणी गावोगाव जाऊन आम्ही मतदारांना आवाहन करणार आहोत, जनतेला आवाहन करणार आहोत की मला वाटतंय की जनतेला आव्हान आमचं हेच असणार आहे की त्यांच्या मनामध्ये सुद्धा साशंकता आहे. त्यांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला की आम्ही तुम्हाला काँग्रेसला मतदान केलेलं आहे, महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे, त्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी मतदान पडलेलं नसून आपण जर बघितलं की माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा घटना घडली की प्रत्येक ठिकाणी मार्कडवाडीला, आणि मला वाटतंय की प्रत्येक ठिकाणी जनतेला हाच संदेश आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी मतदान तर महाविकास आघाडीला केलेलं आहे पण त्या ठिकाणी आढळून येत नाही आहे मतदान तेवढं.